नमस्कार मंडळी, डिअर सोसायटी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मंडळी, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ सहकारी गृहनिर्माण संस्था अपार्टमेंट यांच्यासाठी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 या अनुषंगानं जिल्हा उपनिबंधक यांनी एक परिपत्रक काढलेलं आहे आणि या परिपत्रकानुसार विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्याबाबत निर्देशित करण्यात आलेला आहे. या परिपत्रकाचा उद्देश हा विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवणं हा आहे. या संदर्भामध्ये आपापल्या सोसायटीमध्ये फ्लेक्स, बॅनर, परिसरामध्ये सायकल रॅली, विविध स्पर्धा, वेबसाईट, दर्शनी भागामध्ये सेल्फी स्टँडच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती प्रचार आणि प्रसार करण्याकरिता उपक्रम राबवावा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. सहकारी गृहनिर्माण संस्थांनी विशेष सर्वसाधारण सभा घेतली पाहिजे आणि ती सभा 17/11/2024 पूर्वी घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व मतदार सभासदांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करायचे अशा सूचना आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयानं जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांनी सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदार माहिती चिठ्ठी, वोटर स्लिप वाटप करण्याचं काम मोठ्या प्रमाणावर सुरू केलेलं आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी खात्री करायची की ज्या ठिकाणी मतदार माहिती चिठ्ठी, वोटर स्लिप अद्याप पोहोचल्या नाहीत अशा सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील सभासदांनी BLO मार्फत मतदार चिठ्ठी म्हणजे वोटर स्लिप वाटपाच्या अनुषंगानं सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या मार्फत BLO यांच्याशी संपर्क करायचा आहे. सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्याकडून तुम्हाला तुमच्या भागातील BLOचा बूथ लेवल ऑफिसर याचा क्रमांक मिळेल, त्यांना तुम्ही संपर्क करायचा आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थातील जे मतदानाला पात्र सभासद आहेत त्यांची यादी पदाधिकाऱ्यांनी तयार करायची आहे, कमिटीने तयार करायची आहे आणि अशा मतदार सभासदांना विविध मार्गाने म्हणजे व्हॉट्सअपद्वारे, ईमेलद्वारे किंवा इतर मार्गाने मतदानासाठी प्रवृत्त करायचे अशा संस्थांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. संस्थेच्या नोटीस बोर्डवर दर्शनी भागात जागृती पोस्टर प्रसिद्ध करायचं आहे. तर आपल्या भागामध्ये कधी मतदान आहे त्या मतदानाचा दिनांक त्या पोस्टरमध्ये स्पष्ट आणि अधोरेखित करायचं आहे, स्पष्ट दिसेल अशा स्वरूपामध्ये लिहायचं आहे. ऑनलाईन मतदान पत्रिका काढण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचे जे जाणकार मंडळी आहेत त्यांची मदत घ्यायची आहे. म्हणजे तुमचं ओळखपत्र हे तुम्हाला ऑनलाईन मिळतंय तर ते काढण्यासाठी संस्थेच्या कमिटीने IT प्रोफेशनलची मदत घ्यायची आहे आणि सभासदांना ऑनलाईन असे जे ओळखपत्र आहे ते काढून देण्यासाठी मदत करायची आहे. त्याचबरोबर मतदार यादीमध्ये नावं शोधून देण्यामध्ये सुद्धा मदत करायची आहे. वृद्ध आणि दिव्यांग अशा मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्याकरिता वाहन उपलब्ध करून देण्याबाबत सहकार्य करायचं आहे. मतदान केलेल्या सभासदांना पुष्प देऊन अभिनंदन करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. मतदानाची वेळ संपल्यावर सहकारी गृहनिर्माण संस्था अपार्टमेंट जे आहेत असोसिएशन त्यांनी एक विशेष सोहळा आयोजित करायचा आहे. ज्यांनी प्रथम मतदान केले असेल अशा संस्थेच्या युवक युवतींना सन्मानित करायचं आहे, त्यांचं अभिनंदन करायचं आहे. तर अशा प्रकारच्या सूचना या निवडणूक अधिकारी यांच्या सूचनेवरून जिल्हा सहाय्यक निवडणूक अधिकारी जे आपले जिल्हा उपनिबंधक आहेत यांनी सर्व पुणे जिल्ह्यातील संस्थांना दिलेल्या आहेत. तर तुम्ही तुमच्या भागामध्ये विशेष सर्वसाधारण सभा बोलवा. मतदारांना जागरूक करण्यासाठी एक अतिशय चांगली मोहीम तुम्ही राबवू शकता. त्याचा तुम्हालाही खूप आनंद होईल. धन्यवाद.